बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वेणी गावात स्मशानभूमीत अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप होत आहे। हे अतिक्रमण त्वरित हटवावे आणि बनावट दस्तऐवज रद्द करावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले। बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वेणी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गावातील दलित समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेत एका व्यक्तीने कथितपणे अतिक्रमण करून 1 गुंठा जागा आपल्या नावे करून घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या संपूर्ण प्रकारात गावातील सरपंच आणि ग्रामसेवकाचा संगमत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। हे प्रकरण उघड होताच गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून बुधवारी वेणी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। स्मशानभूमी ही कोणाच्याही मालकीची नाही, ती सार्वजनिक आहे। यात अतिक्रमण म्हणजे माणुसकीवरच घाला असे स्पष्ट म्हणणे आंदोलकांचे आहे। मनीष जाधव या आंदोलकांनी दिलेल्या बाईटमध्ये त्यांनी सांगितले की गावकऱ्यांच्या भावनांचा अपमान करून बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले आहे। हे कागदपत्र रद्द करून अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले। मात्र गावकऱ्यांनी जर योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। मेकर तालुक्यातील इतरही गावांमध्ये स्मशानभूमीचे असेच प्रॉब्लेम आहे, तरी संपूर्ण मेकर तालुक्या वासीच्या वतीनं संपूर्ण गावोगावमध्ये जे स्मशानभूमी दडपण्याचा जे प्रयत्न चालू आहे काही समाजकंटकांकडून, की संपूर्ण स्मशानभूमी मोकळ्या व्हाव्या ही आमची मेकर तालुक्याच्या वतीनं मागणी आहे।